खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉर्ट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. नको, ऐक मी ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावाच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरं नाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता अमर्याद ढोल ताशा पथकांची संख्या असणारे त्यावरील निर्बंध सुप्रीम कोर्टाकडून शिथिल करण्यात आले. परिणामी विसर्जन मिरवणुकीचा वेळ लांबवण्याची शक्यता आहे. ढोल ताशा वादनावरील निर्बंधांना स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे ढोल ताशा पथकांनी स्वागत केले. तसेच यंदाचे ढोल ताशा वादन चांगलं होईल अशी भावना गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे ढोल ताशा पथकांच्या उत्साहाला मर्यादा आल्या होत्या. मात्र आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय घेऊन ढोल ताशा पथकांना दिलासा दिलाय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोष करीत गौरीसह 5 दिवसांच्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. विसर्जन घाटांवर ठिकठिकाणी आरतीचे सूर निनादत होते. घाटांवर गणेश मूर्तीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. सुख समृद्धी घेऊन सोन पावलांनी आलेल्या गौरी विसर्जनाबरोबरच गणपतीचे विसर्जन देखील करण्यात आले. आज पुणे शहरात गणेशोत्सवानिमित्त शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोन्ही नेत्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शनानिमित्त एकाच वेळी भेट झाली. त्यावेळी दोघांनी हस्तांदोलन करीत गप्पा देखील मारल्यात. त्यावेळी शंभूराज देसाई यांनी अंबादास दानवे यांना कुटुंबातील सर्व व्यक्तींची ओळख करून दिली. तर यावेळी अंबादास दानवे आणि शंभूराज देसाई दोघांनी गळाभेट घेतली आहे. या गळाभेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. पुणे शहरातील श्री दत्त मित्रमंडळ कोथरूडच्या राजाची पोलिसांच्या हस्ते आरती करण्यात आली. या मंडळाने युवकांची व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीच्या दुष्परिणामावर देखावा केलाय. आरतीनंतर परिमंडळ 3 चे उपायुक्त संभाजी कदम यांनी गुन्हेगारी वृत्ती टाळण्याच्या बाबत तरुणांना आवाहन केले. विशेषतः शहरामध्ये जे बालवयीन गुन्हेगार आहेत 18 वर्षाच्या खाली, त्यांना त्याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. तर ते कमी करण्यासाठी त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे युवकांना समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे बालगुन्हेगार आहेत त्यांना भविष्यामध्ये स्कूलला, कॉलेजला किंवा त्यांना पासपोर्टना, पुढच्या त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी खूपच धोकादायक आहे बालगुन्हेगारी. जेव्हा त्यांना पासपोर्ट मिळत नाही, त्यांना कुठल्या कंपनीमध्ये त्यांना कुठे जॉब मिळू शकत नाही किंवा त्यांचं बॅकग्राऊंड असं असल्यामुळे त्यांना कुठे नोकरी पण मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळं बाल गुन्हेगारांनी किंवा युवकांनी याच्या न लागता आपले शिक्षण आणि बाकीचे पुढचा रोजगार आणि नोकरी याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला बाल गुन्हेगारी आपल्याला रोखता येईल. आणि तसेच त्याचे जे पालक आहेत ते पालकांनी सुद्धा आपले पाल्य कुठं जात आहेत, काय करतायत, कोणाची संगत आहे, या गोष्टी जर पाहिल्या तर निश्चित याला आपण आळा बसू शकेल. गणपतीच्या निमित्ताने काय आव्हान पुणेकरांना? गणपतीच्या निमित्ताने एवढंच आव्हान कर की आता हा सगळ्या उत्सवाचं वातावरण आहे आणि ते सर्वांनी शांततेमध्ये आणि कुठलंही गालबोट न लागता आणि जास्त कुठलाही त्याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की डीजे डॉल्बी न वाजवता उत्साहात पार पाडावा अशी सर्वांना विनंती आहे. थँक्यू. खेड आळंदी येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं. आता आपणच साहेब असल्याची मिश्किल टिप्पणीही केली आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्याचा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतलाय। अजित पवारांवर निशाणा साधताना अमोल कोल्हे यांनी म्हटलंय, महाराष्ट्रात साहेब दोनच आहेत, एक शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। या दोघांनाच आमची पिढी तरी साहेब मानते, फक्त पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही, असा टोला कोल्हे यांनी लगावलाय। नुकत्याच पार पडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वक्तव्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात। यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून भाजपचे नेते आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केलाय। पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नव्याने प्रस्तावित असलेल्या 7 पोलीस ठाण्यांना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने लवकरच मुहूर्त मिळणार आहे। याबाबतचे सुतोवाच खुद्द उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय। चाकण दौऱ्यादरम्यान पुण्यासह पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला एकूण 11 पोलीस ठाण्यांना मंजुरी दिल्याची त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या स्थापनेला गती मिळवण्यासाठी हालचालींना देखील सुरुवात झाली आहे। पुण्यातील आंबेगाव, नांदेड सिटी, बानेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडवळ ही नवीन 7 पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत। सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते। अशा वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आलाय। तसेच सायबर गुन्हा घडल्यानंतर नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे। तर या संदर्भात अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली आहे। पुणे शहर पोलीस हद्दीमध्ये सायबर पोलीस स्टेशन आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेले सायबर गुन्ह्यांमध्ये जी फसवणूक प्रामुख्याने झालेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टास्क फ्रॉड असेल किंवा शेअर लोन ॲपच्या फेक शेअर लोन ॲप्स तयार केलेले आहेत त्याच्यातला फ्रॉड असेल किंवा फेडेक्सच्या कुरिअरच्या मध्ये नार्कोटिक्स मिळालेलं आहे असं सांगून केलेला फ्रॉड असेल किंवा ऑनलाईन कॉल करून केलेले फ्रॉड्स आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स आहेत। काही ठिकाणी चुकीच्या लिंक्स लोकांना पाठवून आपण MNGLचे कस्टमर आहात किंवा बँकेचं बिल आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आपलं भरणं बाकी आहे अशा लिंक्स पाठवल्या जातात। त्याच्यावरती मग ऑपरेट झाल्यावरती लोकांचे अकाउंटमधनं पैसे हे चुकीच्या पद्धतीने विड्रॉ केले जातात। या अनुषंगाने पुणे शहर हद्दीमध्ये एकूण 777 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि टोटल जी अमाऊंट आहे ती जवळजवळ 180 कोटीच्या आसपास अमाऊंट टोटल आहे। यामध्ये सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एक प्रयत्न करत आहोत की दाखल झालेल्या ज्या काही गुन्हे आहेत कारण सायबरचे गुन्हे जे दाखल होतात त्यामध्ये प्रामुख्याने तात्काळ कारवाई करणं केल्यावरती त्याच्यामध्ये अमाऊंट फ्रीज होऊ शकते। तर आम्ही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या अनुषंगाने अवेअरनेससुद्धा क्रिएट करत आहोत। 1930 ही सायबर क्राईमची जी हेल्पलाईन आहे त्याच्यासुद्धा मदत नागरिकांनी घ्यावी यासाठी प्रचार करत आहोत आणि प्रामुख्याने आलेली तक्रार तात्काळ दाखल करून घेत आहोत। त्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण जरी जास्त आपल्याला दिसतं परंतु त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाईची इमिजिएटली झाली पाहिजे ती पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे। वेगवेगळे जे सायबर क्राईमचे पोर्टल आहेत जे केंद्र सरकारने तयार केलेले आहेत जसं I4C असेल याच्यामधून जे असे फ्रॉड झालेले जे अकाउंटमधनं जी अमाऊंट विड्रॉ होऊन दुसऱ्याच्या फ्रॉड अकाउंटमध्ये जाते तर अशा अकाउंट फ्रीज करण्याची प्रक्रियासुद्धा पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षभरामध्ये केलेली आहे। आणि ज्यावेळेस मग ही अमाऊंट फ्रीज होते त्याच्यानंतर मग सर्व जे आपले नागरिक आहेत जे तक्रारदार आहेत त्यांचे ॲप्लिकेशन्स घेऊन माननीय न्यायालयाच्या आदेशाने ही फ्रीज झालेली अमाऊंट नागरिकांना तक्रारदारांना परत केली जाते। अशा प्रकारची सध्याची कारवाई आहे। नागरिकांना प्रामुख्याने आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही लिंकवरती आपण विश्वास ठेवू नये। आम्ही मागे सुद्धा एक नोटीस काढलेली होती, प्रेस नोट दिलेली होती की बऱ्याच वेळा इतर जे एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत पोलीस सोडून जसं ED असेल, CBI असेल किंवा IB असेल किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असेल अशा आम्ही अधिकारी आहोत असं सांगून काही बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये नागरिकांना घाबरवलं जातं, त्यांच्याकडनं अमाऊंटी घेण्याचा प्रयत्न, फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला जातो। सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या फोन कॉलला आपण प्रतिसाद देऊ नये आणि असे जर फोन कॉल आपल्याला आले तर त्याची माहिती पुणे पोलिसांना सुद्धा द्यावी। माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं। पुणे शहरामध्ये अनेक माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत।
आता जागतिक स्तरावरील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पुणे शहरात जमीन विकत घेतली आहे. आता मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजवडीत 16.4 एकर जमीन घेतली होती. 520 कोटीत हा सौदा झालाय. ही जमीन इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी LLP ने मायक्रोसॉफ्टला विकल्याचं समोर आलंय. मुळशी तालुक्यातून जात असलेला पुणे कोलाड महामार्गावरील भुकुम हद्दीतील हॉटेल गारवा समोर भरधाव वेगात आलेला डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातामध्ये पती पत्नीचा जागेवरच मृत्यू झालाय. अवघ्या 8 महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. ही घटना दिनांक 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी अशी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीची नावे. वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.